एकदा ही मँगो लस्सी तुम्ही घरी केली ना परत परत करणारच, गॅरंटी देऊन सांगते. नमस्कार, मी दीपाली, नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण मार्केट स्टाईल मँगो लस्सी घरी कशी करायची ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. सर्वात पहिले तर आपल्याला मँगो लस्सीसाठी केसर दूध तयार करायचे. त्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून दूध घेतले. हे गरम दूध आहे आणि 10 ते 15 केसरच्या काड्या. आता हे दोन्ही पण छान मिक्स करून आपल्याला 15 मिनिटाकरता भिजत ठेवायचे. मँगो लस्सीसाठी तर मी 2 केसर आंबे घेतले होते. त्याचं कट करून पूर्ण गर काढून मिक्सरमध्ये फिरून घेतला आहे, तुम्ही बघू शकता. त्या गरमध्ये आपल्याला बिलकुल पाणी ॲड करायचं नाही आहे. इथं मी अर्धा लिटर फ्रेश दही घेतलेलं आहे. आता त्याला छान आपल्याला 10 मिनिटाकरता एकदम सॉफ्ट फेटून घ्यायचे. आणि अर्धा लिटर दह्यामध्ये आपल्याला अर्धा कप साखर ॲड करायची आहे. आता मी इथं अर्धा कप साखर ॲड केली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर ॲड करू शकता. आता छान फेटून घ्यायचे आपल्याला. एकदम सॉफ्ट असं दही तयार करायचे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता मी दही छान फेटून घेतलेलं आहे. खूप सॉफ्ट असं दही झालेलं आहे. तुम्ही बघू शकता दही खूप सॉफ्ट झालेलं आहे. आता ते फेटलेल्या दह्यामधलं आपल्याला 4 ते 5 टेबलस्पून दही लस्सी गार्निश करण्यासाठी काढायचे. आता मी 4-5 टेबलस्पून दही काढून घेते साईडला. जे आपण ते मँगो पल तयार केलता ना त्यामधलं पण आपल्याला 3 ते 4 टेबलस्पून मँगो पल साईडला काढून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता मी दही आणि मँगो हे दोन्ही पण साईडला काढून घेतलेले आहे, कारण की आपल्याला लस्सी गार्निश करताना लागणार आहे. आता मी ही साईडला ठेवून देते. आता ती लस्सीमध्ये आपल्याला ते केसर दूध ॲड करायचे, जे आपण 10 ते 15 मिनिटाकरता भिजू घालायला ठेवलं होतं. आता ते केसर दूध ॲड केलं ना आपल्याला तर 2-3 मिनिटाकरता छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता मी दूध ॲड केले, छान फेटून घेत आहे लस्सीला. आणि त्यामध्ये की नाही जे मँगो पल आपण तयार केलता ना ते 2दा करून ॲड करायचा, एकदम ॲड नाही करायचा. मी आता अर्धा टाकून घेते आणि परत फेटून घेते त्याला. मँगो पलनी खूप छान कलर येतो लस्सीला. तुम्ही बघू शकता कलर खूप छान आलेला आहे. तर परत जे अर्धा राहिलेला मँगो पल टाकून परत फेटून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मी पूर्ण ॲड केलेला आहे. आता छान मिक्स करून घेते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मार्केट स्टाईल लस्सी करण्यासाठी ते एक मी काचेचा ग्लास घेतला आहे. त्या ग्लासमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून मँगो पल ॲड करायचा आहे. आणि त्या दह्यामधली मी जी व्हाईट लस्सी साईडला काढली होती ना 4 ते 5 टेबलस्पून, ती आपल्याला ग्लासला लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे जर आपण लस्सी लावून घेतली ना तर आपल्या लस्सीला लूक खूप छान येते. तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण लस्सी लावून घेतली आणि त्यामध्ये आपल्याला मँगो लस्सी ॲड करायची आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता मी मँगो लस्सी ॲड केली आहे. त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून मावा ॲड करायचा आहे. मावानी टेस्ट खूप छान येतो. आणि आवडीनुसार आईस्क्रीम, इथं मी मँगो फ्लेवरची आईस्क्रीम घेतलेली आहे. आणि गार्निश करण्यासाठी आपल्याला वरून 1 ते 2 टेबलस्पून मँगो पर्ल ॲड करायचा आहे. आणि इथं मी चॉप केलेले ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, पिस्ता आणि बदाम. तुम्ही बघू शकता मार्केट स्टाईल परफेक्ट लस्सी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला मी जवळ करून दाखवते. अशी क्रीमी लस्सी आहे, एकदम परफेक्ट झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की